नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक। गडचिरोली जिल्ह्यातील शेती, प्रस्तावित जमीन अधिग्रहण, आरोग्य, रोजगार, रस्ते आणि मूलभूत सुविधांसह विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आयोजित चरखे के पास चर्चा या लोकसंवाद उपक्रमाला तिसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। राजीव गांधी भवन, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या या उपक्रमात नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आपली मते मांडली। चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरासह जयरामपूर, गणपूर आणि मुधोली भागातील प्रस्तावित जमीन अधिग्रहणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला। यासोबतच MIDC, प्रस्तावित विमानतळ, बेरोजगार, रोजगार निर्मिती, शासकीय कार्यालयातील रिक्त पदे, ST बस सेवा, वनहक्क पट्टे, आरोग्य व्यवस्था, खराब रस्ते आणि दळणवळणाच्या समस्यावरही विचारमंथन करण्यात आले। सुरजागड परिसरातील मूलभूत सुविधांचा स्थितीबाबतही यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली। या भागातील काही ठिकाणी नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचा दावा माजी जिल्हाध्यक्ष तथा शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला। महात्मा गांधीचा विचारांचा दाखला देत भविष्यात काय घडेल हे आजच्या कृतीवर अवलंबून असून आपल्या हक्कासाठी स्वतः लढणे आवश्यक असल्याचे ब्राह्मणवाडे यांनी सांगितले। दरम्यान जमीन अधिग्रहणापासून सुरजागड परिसरातील मूलभूत सुविधांपर्यंत जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर माजी जिल्हाध्यक्ष तथा शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी नवराष्ट्र निर्माणशी बोलताना आपली भूमिका मांडली। MIDC झाल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचा विकास होणार आहे, तुम्हाला रोजगार मिळणार आहे। आणि जर तुम्ही त्या सुरजागड आणि लायटकडे जाऊन बघितलं तर तिथल्या जिल्ह्यातल्या तरुणांना फक्त सिक्युरिटी गार्डचा काम आहे आणि सिक्युरिटी गार्डच्या पलीकडे ते देऊ सुद्धा शकणार नाही, कारण की आपल्या इथला तरुण हा कोणताही टेक्निकल बाबीचं शिक्षण घेतलेला नाही। जो एखाद दोन तरुणांनी शिक्षण घेतलं असेल त्यांना त्या ठिकाणी संधी नाही। अशा परिस्थितीमध्ये तुमच्या हाताची जी भाकर आहे, तुमची जी शेती आहे, ते जर तुमच्या हातातून निघून गेली तर तुमच्या पुढच्या पिढीचं काय होईल हे तुम्ही आतापासून विचार करायला हवा। म्हणून सातत्याने आम्ही प्रत्येक तालुक्यातल्या लोकांनाही जागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत की तुम्ही आता बोललं पाहिजे। आज जर तुम्ही बोललं नाही, सातत्याने आम्ही बोलतो आहोत, सातत्याने आम्ही सांगितलं सरकारला की या जिल्ह्यामध्ये 14 लाख हेक्टर जमीन आहे। संपूर्ण जिल्ह्याचं क्षेत्रफळ जर बघितलं त्याच्यामध्ये 10.5 लाख हेक्टर हे फॉरेस्टची जागा आहे आणि वाचलेली 4 लाख हेक्टर जागेमध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आहेत, महसूल विभागाची जागा आहे, तुमच्या सिंचनाची जागा आहे, तुमच्या गाव वस्त्या बसलेली जागा आहे आणि या जागेमधली जर जागा या उद्योगपतींना तुम्ही जर कवडीमोल भावामध्ये दिला तर या शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही राहणार नाही। उद्या तुम्हाला खायला अन्न जरी लागले, तांदूळ जरी लागले तरी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन घेऊन आणणार अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण होत आहे। कितीही तरी धान्य लागलं, कितीही पाहुणे परी घरी आले तरी 4 मुठा जास्त तांदूळ टाकून तुम्ही स्वयंपाक करू शकता, परंतु तुम्हाला अन्नच विकत घ्यायची वेळ आली तर हे काही गोष्टी शक्य होणार नाही आहे। म्हणून आम्ही सातत्याने सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की ही लढाई फक्त त्या शेतकऱ्यांची नाही ज्यांची शेती या अधिग्रहणामध्ये चालली आणि तो पर्यावरण खराब झालं का नाही तुम्हाला या वर्षात तुम्हाला दिसत आहे। कधी बघितले की ऑगस्ट महिन्यामध्ये एवढी ऊन, इथे आमचे अनेक ज्येष्ठ मंडळी बसले आहेत, कोणत्या वर्षामध्ये बघितलं की ऑगस्ट मध्ये एवढी ऊन राहते आणि उन्हाच्या याच्यामध्ये रोवण्याची कामं आपल्याला करावी लागत आहे। पावसाचा पत्ता नाही, हे कशामुळे होत आहे? तुमचा पर्यावरण जिकडे तिकडे झाडं तोडणं आणि या संपूर्ण बाबीमुळं सगळं पर्यावरण दूषित झालेलं आहे। गाड्यांमध्ये सुद्धा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स, त्याच्यामुळे सुद्धा तुमचं सगळं पर्यावरण खराब होत चाललंय। आणि अशा परिस्थितीमध्ये
जर आपण आज जर आपला सुपीक जमिनीसोबत आपल्या या जिल्ह्याच्या जंगलाचं रक्षण केलं नाही तर मात्र मित्रांनो पुढे तिकडे कोलसरी, सुरजागड, एटापल्ली तालुक्याकडे तुम्हाला कळेल तिकडेच्या रस्त्यांची काय दयनीय आहे. तिकडेचा आमचा आदिवासी बांधव कसा जगत आहे. जनावर सुद्धा पिऊ शकणार नाही अशी पाणी त्या ठिकाणी आहे. एवढा दूषित पाणी त्या ठिकाणी निघतो आहे. आज त्यांची तशी अशी आहे, उद्या आपली सुद्धा अवस्था तशीच होणार आहे. त्या ठिकाणी सहभागी झालो पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ठेवून हा आपण कार्यक्रम आयोजित केला. या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेली 8 महिने पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये फडणवीस साहेबांचा पत्ता नाही. मला सांगा, तुमच्या कुटुंबाचे तुम्ही प्रमुख आहे. 4 दिवस घराच्या बाहेर राहिले तरी तुमचा मन त्या गेलेल्या ठिकाणी लागतो का? आज आम्ही आता 4 दिवस दिल्लीला शेतकऱ्यांचा शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. आमच्या सोबत आलेल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीची चिंता लागत होती. आपल्या घरी असलेल्या गाई बैलांना पाणी पाजले की नाही त्याची चिंता लागली होती. आपण जर धान टाकून आले असेल, रोवणं रोवले असेल, आवत्या टाकला असेल, त्या शेतामध्ये पाण्याची खांड फुटली की काय याची चिंता त्यांना लागली होती. कारण की तो त्या घराचा कुटुंब प्रमुख आहे, पालक आहे, म्हणून त्याला चिंता होती. परंतु देवेंद्र फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालक आहेत. 8 महिने झाला या जिल्ह्याकडे त्यांचा पत्ता नाही. मग अशा परिस्थितीत अशा पालकमंत्र्याचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. या चर्चासत्राच्या माध्यमातून त्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे की आपल्याला बिलकुल वेळ मिळत नाही, जिल्ह्यामध्ये लक्ष द्यायला वेळ नाही, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला वेळ नाही. किमान या चर्चासत्राच्या माध्यमातून एक दिवस या आणि जिल्ह्यातल्या लोकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करा. या लोकसंवादात ग्रामीण भागातील रुग्णवाहिका आणि आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी गरजही व्यक्त करण्यात आली. शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. पिण्याचे पाणी, वीज, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव दूर करावा, ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये आणि वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा मागण्याही चर्चेदरम्यान मांडण्यात आला. शेती वाचवा, जिल्हा वाचवा या भूमिकेतून आयोजित चरखे के पास चर्चा या लोकसंवाद उपक्रम 9 ऑगस्टपासून सुरू असून 15 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांवर जनतेशी थेट संवाद साधून व्यापक विचारमंथन करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. नवराष्ट्र निर्माणसाठी विजय लाड, चामोर्शी. विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.